चला कल्पना करूया, मुंबईचं एक आलिशान टॉवर, 34वा मजला, आणि तिथे बसले आहेत 62 वर्षांचे शेखर. समोर पसरलाय अथांग समुद्र, म्हणजे यशाच्या अगदी शिखरावर पोचलेला माणूस. पण त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद नाहीये, आहे फक्त अपराधीपणाची एक खोल जखम. ते ना एक पत्र लिहायला बसलेत, एक असं पत्र जे त्यांच्या अख्ख्या आयुष्याची कहाणी सांगणारे, एका अधुऱ्या माफीची कहाणी. आपल्या पत्नी शोभासाठी लिहिलेल्या पत्राची सुरुवातच शेखर या वाक्याने करतात. विचार करा, या एकाच ओळीत त्यांच्या मनात वर्षानुवर्ष साचलेल्या पश्चातापाचं किती वजन असेल. ही इमारत त्यांच्या यशाची उंची आहे, तर पापांचा डोंगर तो त्यांच्या आत्म्याला चिरडणारा भार बनलाय. शेखरचं हे पत्र म्हणजे निव्वळ शब्द नाहीत, तर तो आहे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा. हा एका अपराध्याचा कबुली जबाब आहे, जो आयुष्यभर केलेल्या फसवणुकीची, दिलेल्या वेदनांची आणि एका नात्याच्या केलेल्या हत्येची कबुली देतोय. आणि ते कबूल करतात की या नात्याचा पायाच मुळी फोल होता. म्हणजे लग्न का केलं, तर वडिलांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी. शोभा त्यांच्यासाठी आयुष्यभराची एक जबाबदारी होती, पण प्रेमाची साथीदार कधीच नाही. तिला घरात जागा दिली, पण मनात कधीच स्थान दिलं नाही. आणि या सगळ्या फसवणुकीच्या केंद्रस्थानी होती संगीता, शेखरच्या आयुष्यातलं एक असं मोहक वादळ की जिच्या झगमगाटात ते इतके हरवून गेले की त्यांना घरातल्या शांत दिव्याचं अस्तित्वच दिसेनासं झालं. संगीतासोबतचं नातं हा त्यांच्या लग्नातला सर्वात मोठा विश्वासघात होता. शेखरच्या फसवणुकीची 2 टोकं इथे किती स्पष्ट दिसतायत बघा. एका बाजूला शोभाला दिलेली खोटी कारणं आणि दुसऱ्या बाजूला त्यामागचं कटू सत्य. बिझनेस मीटिंग म्हणजे खरं तर संगीतासोबतची भेट होती. कामाचा व्याप म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर संगीताच्या ग्लॅमरस आयुष्याचं आकर्षण होतं. आणि शोभाला बीचवर एकटं का सोडायचं? कारण त्यांना आपल्या अफेअर्ससाठी पूर्ण मोकळीक हवी होती. किती थंड डोक्याने केलेला हा विश्वासघात होता. त्यांच्या ह्या कबुली जबाबातली सगळ्यात वेदनादायी ओळ कोणती असेल तर ही. ते म्हणतात की शोभाच्या गजऱ्याला आपलं सौभाग्य मानून केसात माळायची ना, तो गजरा शेखरनं तिच्यासाठी कधी घेतलाच नव्हता. खरं तर तो संगीतासाठी घेतलेल्या मोठ्या गजऱ्यातला एक छोटा तोडलेला तुकडा असायचा. कशासाठी? फक्त यासाठी की शोभाला संशय येऊ नये. विचार करा किती क्रूरपणा आहे हा. साहजिकच शेखरच्या दुर्लक्षामुळे आलेला एकटेपणा घालवण्यासाठी शोभाने स्वतःला एका कॅफेमध्ये गुंतवून घेतलं. तिथे तिनं स्वतःचं एक वेगळं जग उभं केलं. पण शेखरला याचं काय वाटलं असेल? त्यांना वाटलं की शोभा खुश आहे, आणि या विचाराने त्यांना उलट हायसं वाटलं, कारण आता त्यांना संगीतासाठी आणखी मोकळा वेळ मिळणार होता. आयुष्याच्या संध्याकाळी आता त्यांना हे शहाणपण सुचतंय. ते शोभाच्या अस्तित्वाची अशी काव्यात्मक कबुली देतात. ते क्षणिक सुखाच्या त्या गाण्याच्या मागे आयुष्यभर धावत राहिले, आणि त्या गाण्याला अर्थ देणाऱ्या शोभाकडे मात्र त्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली. पण हा अर्थ समजायला त्यांना खूप उशीर झाला होता. पश्चातापाच्या अश्रूंनी भिजलेलं ते पत्र शेखर लिहून पूर्ण करतात. आपल्या पापांचा पाढा त्यांनी आता मांडलेला असतो. पण या पत्राचं, या माफीनाम्याचं पुढे काय होतं? आणि त्याच क्षणी वाऱ्याचा एक जोरदार झोत येतो आणि शेखर यांच्या हातातून तो माफीनामा निसटतो. ते पत्र त्या 34व्या मजल्यावरून गिरक्या घेत थेट समुद्रात जाऊन विलीन होतं. त्यांची माफी शोभापर्यंत पोहोचण्याआधीच समुद्राच्या लाटांवर विरून जाते. शेखर अगदी हताशपणे त्या पत्राकडे पाहत स्तब्ध उभे असतात. आणि तेवढ्यात एका लहानशा आवाजाने त्यांची तंद्री भंग पावते. दारात त्यांची 5 वर्षांची नात उभी असते, आणि तिच्या त्या चिमुकल्या हातात एक जुनं पिवळं पडलेलं पत्र असतं. हे तेच पत्र आहे जे या कथेला एक असं अनपेक्षित आणि हादरून टाकणारं वळण देणार आहे. ते पत्र होतं शोभाचं. शेखरने जो कबुली जबाब लिहिला होता त्याच्याही पलीकडचं एक भयानक सत्य आता समोर येणार होतं. ही कहाणी शेखरच्या फसवणुकीची नव्हतीच, ती होती शोभाच्या एका मूक बलिदानाची. या टाईमलाईनमधनं एक इतका धक्कादायक वास्तव समोर येतं की शोभाला लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसापासून सगळं काही माहीत होतं. तिने शेखरला संगीतासोबत पाहिलं होतं, आणि त्याच दिवशी तिला कळलं की ती आई होणार आहे. आणि फक्त आपल्या मुलासाठी ती आयुष्यभर गप्प राहिली. ती रोज बीचवर एकटी जाऊन रडायची, आणि घरी येताना मात्र मुलासाठी चेहऱ्यावर हसू आणायची. म्हणजे शेखर ज्याला आपली हुशारी समजत होते, तो खरं तर शोभाचा संयम होता. तिला सगळं काही माहीत होतं, संगीताबद्दल, त्या उरलेल्या गजऱ्याबद्दल, त्याच्या खोट्या कारणांबद्दल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शेखर ज्या निळ्या रुमालाच्या सुगंधात आपली मनःशांती शोधायचे, तो सुगंध शोभाच्याच हातांनी लावलेल्या अत्तराचा होता. शोभाच्या पत्रातलं हे एक वाक्य हे शेखरच्या संपूर्ण अस्तित्वावर केलेला सर्वात मोठा आघात होता.
तिनं कधी भांडण केलं नाही, जाब विचारला नाही, पण तिनं आपल्या मुलाला त्याच्या वडिलांसारखं बनू न देण्याचा निश्चय केला होता. यापेक्षा मोठी शिक्षा काय असू शकते? हे सत्य कळल्यावर शेखर आतून पूर्णपणे तुटून जातात. पण थांबा, या कहाणीत अजून एक दुःखद वळण बाकी होतं. फक्त एक आकडा समोर येतो, 12. शोभाला जाऊन 12 दिवस झाले होते. शेखर हे पत्र तिच्या 13व्याच्या आदल्या दिवशी वाचत होते. माफी मागण्याची संधी त्यांच्या हातून कायमची निसटून गेली होती. ती आता या जगात नव्हतीच. आणि त्या क्षणी शेखर यांना जाणीव झाली, ज्याला ते आपलं साम्राज्य समजत होते ते त्यांच्या कर्तृत्वावर नाही, तर शोभाच्या त्यागावर आणि तिच्या मूक बलिदानावर उभं होतं. तिनं आयुष्यभर त्यांचं पाप आपल्या पदरात घेऊन त्यांना सावरलं होतं. आपल्या त्या लहानग्या नातीकडे पाहून त्यांच्या मनात एकच विचार येतो की या फुलाच्या आयुष्यात कधीच माझ्यासारखा पुरुष येऊ नये. हा विचार म्हणजे त्यांना स्वतःच्या अस्तित्वाबद्दल वाटणाऱ्या घृणेचं प्रतीक होतं. याचा अर्थ सरळ होता. शेखरने लिहिलेली माफी केवळ शोभापर्यंत पोचली नाही इतकंच नाही, तर ती मुळातच अपुरी होती. कारण ते ज्या गुन्ह्यासाठी माफी मागत होते त्या गुन्ह्याची खरी खोली आणि शोभाच्या त्यागाची अफाट उंची त्यांना कधी कळलीच नव्हती. शेखर आणि शोभाची ही कहाणी आपल्या प्रत्येकासाठी एक प्रश्न मागे सोडून जाते. न बोललेल्या गोष्टी, न मागितलेली माफी आणि न दाखवलेली कृतज्ञता या सगळ्यासाठी खरंच कधी खूप उशीर होऊ शकतो का?